हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि त्याला कशा प्रकारे सोडवायचं आहे, जेणेकरून आपल्याला फायनल एक्झाममध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क कशा प्रकारे आपल्याला मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। बघा, आपल्या MSCITची परीक्षा इथे सुरू झालेली आहे। या ठिकाणी बघा तुमचं फोटो असणार आहे, इथे तुमचं विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे आणि इकडे तुमचं सीट नंबर असणार आहे। त्यानंतर बघा इथे यातनी 3 लेवल दिलेले आहे, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। आता तिन्ही लेवलमध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहे। ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स आपल्याला पूर्ण तिन्ही लेवल मिळून 15 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन विचारलेले आहे। तर तुम्हाला 15 पैकी 6 मार्क असणं आवश्यक आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्याकरिता। प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 35 क्वेश्चन विचारले जाणार आहे, तर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 35 पैकी 14 मार्क आवश्यक आहे पासिंगसाठी। म्हणजे एकूण तुम्ही 20 मार्कातसुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकता। आणि ही 50 मार्काची एक्झाममधले क्वेश्चन्स 50 मार्क हे आणि तुमचे इराचे 50 मार्क असे तुमचे 100 मार्काचा तुमचं फायनल सर्टिफिकेट येणार आहे। तर बघा इकडे 1 तासाचा आपला टायमिंगसुद्धा सुरू झालेला आहे। तर बघा याच्यातनी लेवल 1 म्हणजे सोपे क्वेश्चन्स आहे लेवल 1 मध्ये, लेवल 2 मध्ये मीडियम प्रकारचे क्वेश्चन्स आहे आणि लेवल 3 मध्ये थोडेसे कठीण प्रकारचे क्वेश्चन दिलेले आहे। आणि तिन्ही लेवलमध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल, ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल असे क्वेश्चन दिलेले आहे। तर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अशाच प्रकारचे व्हिडिओ जर बघण्यासाठी या चॅनलला फॉलो करा। तर चला करूया। तर बघा पहिला क्वेश्चन्स आलेला आहे, इथे आपण सर्व ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया। आता तुम्ही याच्यामधला कोणताही क्वेश्चन्स कोणत्याही टाईमला आणि कधीही कोणताही क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता। असं काहीही नाही का पहिलाच क्वेश्चन आपल्याला सोडवावा लागते। तुम्ही शेवटचाही क्वेश्चन्स आधी सोडू शकता, कोणताही क्वेश्चन्स कधीही तुम्ही सोडवू शकता। त्यामुळे मी सर्व ऑब्जेक्टिव्ह पहिले सोडून घेतो, त्यानंतर प्रॅक्टिकल सोडवणार आहोत। तर तुम्ही फायनल एक्झाममध्ये बघा पहिले प्रॅक्टिकल सोडून घ्यायचे आहे आणि नंतर शेवटी ऑब्जेक्टिव्ह सोडवायचं आहे। ठीक आहे, जे क्वेश्चन येत नसेल तो सोडून द्या, पुढचा सोडवायचा आहे। तर मी पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवतो। तर पहिला क्वेश्चन बघा, डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन हे नाव आहे म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। डॅश डॅश हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी ॲप्लिकेशन दर्शवणारे ग्राफिकल्स ऑब्जेक्ट्स आहे म्हटलेलं आहे। तर काय आहे बघा, आयकॉन्स आहे, याचं उत्तर आयकॉन्स आहे। डॅश डॅश हे प्रोग्रामरनी लिहिलेल्या कम्प्युटरला समजतील व तो प्रक्रिया करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनचे रूपांतर करतो म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर लँग्वेज ट्रान्सलेटर्स डिव्हाइस ड्रायव्हर्स आहे। CDR हे CD रिजनलचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे, तर चूक आहे। स्पेशल पर्पज म्हणजेच खास कामासाठी असलेले ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी प्लॉटर्स वापरले जातात म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे, प्लॉटर्स वापरले जाते। प्राप्त ईमेलच्या शीर्षस्थानी युजरला खालील गोष्टी दिसतात, सेंडरने कोणता पर्याय वापरलेला म्हटलेला आहे। तर बघा, तर याचं उत्तर बघा BCC आहे। आणि जे क्वेश्चन चुकलेले असेल मी तिथे तुम्हाला मेन्शन करील का कोणत्या प्रकारचे क्वेश्चन चुकलेले आहेत। तर त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचा लेवल 1 मध्ये। हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करा म्हटलेला आहे। तर बघा मित्रांनो, आपल्याला हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करा म्हटलेला आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा आणि इथे राईट क्लिक करून आपल्याला तिला काय करून घ्यायचं आहे, कॉपी करून घ्यायचं म्हटलेलं आहे। तर इथून कॉपी करून घ्या। कॉपी केल्यानंतर बघा कुठं पेस्ट करायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे, इथं कलरला ओपन करा आणि ते अदरला सुद्धा ओपन करायचं आहे आणि इथे राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली Pix4 ही फाईल Picture4 या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे। तर बघा मित्रांनो, आपल्याला रिनेमचा क्वेश्चन आलेला आहे। तर रिनेम करण्यासाठी बघा पहिले त्या फाईलवर जायचं आहे, बघा या फाईलला रिनेम करायचं आहे या नावाने। तर जे नाव मी दिलेलं असेल इथे रिनेम करण्यासाठी ते नाव मी कॉपी करून घेत आहो
राईट क्लिक करा त्या फाईलवर, रिनेमचा ऑप्शन्स घ्या आणि त्यामध्ये ते नाव आपल्याला कॉपी पेस्टसुद्धा करता येते किंवा तुम्ही टाईपसुद्धा करू शकता याच्यामध्ये. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक्स3 ही फाईल पिक्चर3 या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला कशातून म्हटलेलं आहे, इमेज फोल्डरमधून म्हटलेलं आहे. तर इमेज फोल्डरमध्ये जा, त्यानंतर या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा आणि इथून रिनेम करायचं आहे. तुम्ही कॉपी पेस्टसुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट याच्यातनी असं टाईपही करू शकता. पिक्चर3 टाईप करा, बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. यावेळेस तुम्हाला 2 प्रकारचे एक्झाम होणार आहे जे आपण सोडवत आहोत, ती एक आणि एक नवीन पद्धत आलेली आहे. ते जशी अपडेट होईल मी तशी तुम्हाला त्याचा सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहोत. सध्या काही आलेला नाही आहे, तो जेव्हा येईल मी तेव्हा तो व्हिडिओसुद्धा टाकणार आहोत. तर बघा त्यानंतरचा क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या ओळीच्या आधी 18 पॉईंट जागा समावेश करा म्हटलेला आहे. तर पहिल्या ओळीच्या जागी म्हणत आहे तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करा. त्यानंतर इथून पॅराग्राफची सेटिंग ओपन करायची आहे. आधीसाठी आपल्याला बिफोर घ्यायचं आहे, तर बिफोरमध्ये जा आणि किती पॉईंट म्हटलेला आहे, 18 पॉईंट म्हटलेला आहे. तर आपल्याला याच्यातनी बिफोरमध्ये 18 पॉईंट टाका, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कंटिन्युअस नंबरिंग फॉर्मॅटमध्ये लाईन नंबर ॲड करा म्हटलेला आहे. तर कंटिन्युअस नंबरिंग फॉर्मॅटमध्ये आपल्याला लाईन नंबर ॲड करायचे आहे. तर त्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+Aचं बटन प्रेस करा किंवा सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्या, सर्व सिलेक्शन करून घ्यायचं आहे. लेआउटमध्ये जा आणि ते लाईन नंबर दिलेला आहे तर लाईन नंबरमध्ये जा आणि आपल्याला कोणतं लाईन नंबर घ्यायचा आहे, कंटिन्युअसवाला. तर इथून कंटिन्युअस लाईन नंबर घ्यायचा आहे. बघा सर्व लाईनचे नंबर इथं शो होत आहे आपल्याला किती लाईनी आहे या डॉक्युमेंटमध्ये. तर अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. त्यानंतर बघा दिलेल्या MS4 डॉक्युमेंटमध्ये द मेन ऑफ एव्हरीपासून सुरू होणारा पॅराग्राफ जस्टिफाय करा म्हटलेला आहे. आता आपल्याला पॅराग्राफला जस्टिफाय करण्यासाठी ज्या ठिकाणीपासून सांगितलेलं आहे त्या ठिकाणपासून आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. द मेनपासून सांगितलेलं आहे आणि त्यानंतर त्याला जस्टिफाय करण्यासाठी तर जस्टिफायवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमधून होम लोन वर्कशीट काढून टाका म्हटलेलं आहे. तर बघा इथं 2 शीटा दिलेल्या आहे, एक होम लोन आहे आणि एक कार लोन आहे. आपल्याला कोणती काढून टाकायची आहे, होम लोनवाली. तर होम लोनवाली सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून काढून टाकण्यासाठी इथं डिलीटचे ऑप्शन दिलेलं आहे. इथूनही तुम्ही डिलीट करू शकता किंवा डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथून डिलीट शीट ऑप्शनवर क्लिक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही डिलीट करू शकता कोणत्याही शीटला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. रिझल्ट टेम्पलेट शीटचे नाव बदलून नेम लिस्ट करा म्हटलेलं आहे. तर रिझल्ट टेम्पलेट शीटचं नाव बदलून आपल्याला कोणतं करायचं आहे, नेम लिस्ट करायचं आहे. तर बघा याला 2-3 प्रकारे करता येते. एक तर याच्यावर डबल क्लिक करा, जे नाव असेल ते काढून टाका आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला नेम लिस्ट हे नाव टाईप करायचं आहे. किंवा तुम्ही बघा फॉर्मॅटमध्ये जा आणि फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथेही रिनेमचं शीटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर तुम्ही इथूनही शीटला रिनेम करू शकता. ज्या प्रकारे तुम्हाला सोपं वाटत असेल त्या प्रकारे करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 टायटल अँड कंटेंट लेआउट असलेल्या स्लाइड्स सर्वात शेवटच्या स्लाइड नंतर ॲड करा म्हटलेलं आहे. तर शेवटची स्लाइड कोणती आहे बघा, 5 नंबरची आहे शेवटची स्लाइड. इथं खाली क्लिक करा. त्यानंतर आपल्याला टायटल अँड कंटेंट नावाच्या आपल्याला किती स्लाइड घ्यायच्या आहेत, 2 घ्यायच्या आहेत. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि टायटल अँड कंटेंट नावाच्या 2 घ्यायच्या, एक आणि पुन्हा याच्यामध्ये जाऊन दुसरी घ्यायची आहे. 2 घेतलेल्या आहे स्लाइड आपण आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमधील सर्व स्लाइडवरील फुलाचे इमेजेस डिलीट करा म्हटलेलं आहे. तर सर्व स्लाइडवरील फुलाचे इमेजेस डिलीट करा म्हटलेलं आहे. तर बघा इथं 3 स्लाइड आहे आणि 3ही स्लाइडवर फुलाचे चित्र दिलेले आहे. आता आपल्याला ते 3ही स्लाइडवरील चित्र डिलीट करायचे आहे. पहिल्या स्लाइडवर जा, चित्राला सिलेक्शन करा आणि इथून डिलीट करा. दुसऱ्या स्लाइडवर जा, चित्राला सिलेक्शन करा आणि इथून डिलीट करा. त्याचप्रमाणे तिसऱ्या स्लाइडवर जा, चित्राला सिलेक्शन करा आणि इथून डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. MS आउटलुकमध्ये ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल सब्जेक्ट आणि वेटिंग ऑन समवन एल्स स्टेटससाठी टास्क तयार करा म्हटलेला आहे. तर आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. सब्जेक्ट टाकल्यानंतर बघा याच्यातनी स्टेटस दिलेला आहे. तर जे स्टेटस दिलेलं असेल ते स्टेटसला याच्यातून कॉपी करा आणि स्टेटसमध्ये बघा याच्यातनी इथूनही तुम्ही घेऊ शकता. डायरेक्ट याच्यातून वेटिंग ऑन समवन एल्स स्टेटस इथून निवडायचं आहे. अशा प्रकारे
त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर याला सबमिट करा. नेक्स्ट. MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क ड्रायव्हिंग रूम रिनोव्हेशन सब्जेक्ट आणि 25% पूर्ण कंप्लीशन सोबत तयार करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि यातनी टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला काय दिलेलं आहे, पहिले स्टेटस दिलेलं आहे. तर स्टेटसमध्ये जा आणि इन प्रोग्रेस नावाचा याच्यातून स्टेटस घ्यायचा आहे. स्टेटस घेतलं त्यानंतर बघा इथे सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. सब्जेक्ट टाकला त्यानंतर किती टक्के पूर्ण म्हटलेलं आहे, 25%. तर याच्यातनी बघा 25% पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. सध्या उघडलेलं वेब पेज तुमच्या ब्राउझरसाठी होम पेज म्हणून सेट करा म्हटलेलं आहे. तर आपल्या जे उघडलेलं आहे पेज त्यालाच आपल्याला होम पेज म्हणून सेट करायचं आहे. तर बघा तर याचं उत्तर पहिलंच आहे. त्यानंतर बघा gomathacademy.com या वेबसाईटवर जा म्हणजे आणि ते पेज तुमच्या ब्राउझरचे होम पेज म्हणून सेट करायचं आहे. तर बघा या गोमॅथ अकॅडमीला सुद्धा तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. अशा प्रकारे त्यानंतर सबमिट करा. तर आपलं लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया. डॅश डॅश ही युजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरचे स्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते म्हटलेला आहे. तर कोण चालवते बघा, ऑपरेटिंग सिस्टीम आहे याचं उत्तर. डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईलचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते म्हटलेलं आहे. तर कमी करण्यासाठी बघा आपण फाईल कॉम्प्रेशन वापरले जाते. डॅश डॅश या नेटवर्क सिस्टीम्स एखाद्या नेटवर्कवरील सर्व कॉम्प्युटर्स आणि इतर डिव्हाइसेसवर नियंत्रण ठेवतात म्हटलेलं आहे. तर कोण नियंत्रण ठेवते बघा, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम हा एनओएस आहे. आपल्या जीमेलमध्ये नवीन अकाउंट ॲड करण्यासाठी आपण कोणता पर्याय निवडाल म्हटलेला आहे. तर नवीन अकाउंट ॲड करण्यासाठी बघा तर बघा याचा वापर करत असते इथून आपण नवीन अकाउंट ॲड करू शकतो. युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात म्हटलेले आहे. तर बरोबर आहे, त्याला सर्व्हिस प्रोग्राम्स म्हटले जाते. RIS म्हणजे रीड इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर्स आहे. तर याचं उत्तर रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर आहे. या दोनपैकी एक आहे. तर त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचे आहे. सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये असलेली रिझल्ट फोल्डर डिलीट करा म्हटलेलं आहे. तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे आणि बघा इथं रिझल्ट फोल्डर दिलेला आहे, याला डिलीट करायचं आहे. तर राईट क्लिक करा इथेच आणि इथून त्याला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. सपोर्टमधल्या होम फोल्डर उघडा आणि बिझनेस मीटिंग PPTX फाईल डिलीट करा म्हटलेलं आहे. तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे, बिझनेस फाईलला सिलेक्शन करा आणि ते राईट क्लिक करून तिला डिलीट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या फोल्डरमध्ये बर्ड वेव फाईल शोधामध्ये आणि ती फाईल डिलीट करा म्हटलेलं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, बर्ड फाईलला सिलेक्शन करायचं आहे आणि तिला डिलीट करा म्हटलेलं आहे. तर राईट क्लिक करा त्याच्यावरच आणि इथून तिला डिलीट करायचं आहे. अशा प्रकारे डिलीट करा त्या फाईलला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2 इमेजेस एकत्रित करून एकच ऑब्जेक्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर बघा इथं 2 चित्र दिलेले आहे. आता या दोन्ही चित्राला आपल्याला एका ग्रुपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कोणत्या एका चित्राला सिलेक्शन करून घ्या आणि शिफ्टचं बटन प्रेस करून आपल्याला दुसरी इमेज सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर दोन्ही इमेज आपण सिलेक्शन करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे फॉर्मॅटमध्ये जा, फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर बघा इथे अरेंजच्या ग्रुपमध्ये ग्रुप दिलेला आहे, ग्रुपमध्ये जा आणि इथून ग्रुप करायचं आहे.
आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधून स्मार्ट आर्ट ग्राफिक्स काढून टाका म्हणत आहे. तर स्मार्ट आर्ट ग्राफिक्स आपल्याला काढून टाकायचं आहे. आता स्मार्ट आर्ट ग्राफिक्स बघा इथं दिलेलं आहे, तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे. तर याला क्लिक करा आणि अशा प्रकारे डिलीटचं बटन प्रेस करत जायचं आहे कीबोर्डवरून आणि सर्व डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारची इमेज आडवी म्हणजेच हॉरिझॉन्टली फ्लिप करा म्हटलेलं आहे. तर कारच्या इमेजला आडवं म्हणजे हॉरिझॉन्टल फ्लिप करायचं आहे. तर सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. त्यानंतर रोटेटमध्ये जा आणि रोटेटमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला हॉरिझॉन्टली म्हटलेलं आहे, तर इथे हॉरिझॉन्टल निवडायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजेंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजू दाखवा म्हटलेलं आहे. तर लिजेंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजू दाखवण्यासाठी चार्टला पहिले सिलेक्शन करून घ्या. डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथे ॲड चार्ट एलिमेंट दिलेला आहे, याच्यामध्ये जा. त्यानंतर लिजेंडमध्ये जायचं आहे आणि लिजेंडमध्ये गेल्यानंतर बघा कोणत्या साईडला म्हटलेलं आहे, लेफ्ट साईडला. तर इथून लेफ्ट साईड निवडायचे आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल E3चा फॉर्मॅट सेल E10ला कॉपी करा म्हटलेला आहे. तर सेल E3चा म्हटलेला आहे, तर सेल E3ला सिलेक्शन करा. त्यानंतर इथून फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे आणि कशाला द्यायचा आहे, E10ला. तर E10वर जाऊन क्लिक करा. अशा प्रकारे आलेलं आहे त्याला फॉर्मॅटिंग आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडमधून फुटर टेक्स्ट काढून टाका म्हणत आहे. तर सर्व स्लाईडमधून आपल्याला फुटर जे टाकलेलं असेल ते बघा इथं क्लासरूम रूल्स हे फुटर टाकलेलं आहे, ते आपल्याला सगळ्या स्लाईडमधून काढायचं आहे. तर कोणत्या एका स्लाईडला सिलेक्शन करा. सिलेक्टमध्ये जा आणि सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे. सर्व स्लाईड आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचे आहे. त्यानंतर फुटर काढण्यासाठी बघा इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. हेडर आणि फुटरमध्ये जा आणि इथून फुटरवरची राईट क्लिक काढायची आहे आणि त्यानंतर अप्लाय टू ऑल करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये क्यूब घ्यायचा आहे आणि त्याला 3D ऑब्जेक्टमध्ये इन्सर्ट करायचं आहे. तर बघा आपल्याला क्यूब घेऊन त्याला 3D ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि त्यातून क्यूब घ्या. पहिले क्यूब घेतलेला आहे आणि ते तो ड्रॅग करून काढायचा आहे. काढल्यानंतर बघा त्याला 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शेप इफेक्टमध्ये जायचं आहे. 3D रोटेटमध्ये जा आणि त्यातून आपल्याला कोणतंही घेतलं तरी चालेल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये सिलेंडर 3D ऑब्जेक्ट इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला सिलेंडर घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा 3D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि त्यातून त्याला सिलेंडर घ्यायचं आहे. घेतलं सिलेंडर आणि ते ड्रॅग करून काढायचं आहे. काढलेलं आहे आणि त्यानंतर त्याला 3D ऑब्जेक्ट इन्सर्ट करायचा आहे. तर 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शेप इफेक्टमध्ये जा, 3D मध्ये जायचं आहे आणि त्यातून 3D घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा जेवढी काही माहिती दिली असेल सर्व माहिती याच्यामध्ये फिलअप करायची आहे. जसं याच्यातनी पहिलं नाव दिलेलं आहे, तर नावाला कॉपी करतो मी आणि फुलनेमच्या जागी फुलनेम टाकायचं आहे. कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर इथे ईमेल आय डी दिलेला आहे, तर ईमेल आय डीला कॉपी करा Ctrl+C आणि ईमेलच्या पुढं ईमेल आय डी टाईप करा. त्यानंतर वेब पेज ॲड्रेस दिलेला आहे, तर वेब पेज ॲड्रेसला इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे Ctrl+C आणि वेब पेज ॲड्रेसवर क्लिक करा आणि त्यामध्ये ते पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक्स लिंक ओपन करा म्हटलेलं आहे. तर फेवरेट लिस्टमधून आपल्याला ऑनलाईन बुक ही लिंक ओपन करायची आहे. तर बघा तर याचं उत्तर बघा हे आहे 3 नंबरला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा www.buybooks.india.com वेबसाईट ओपन करा मध्ये आणि हे वेब पेज कम्प्लीट फॉर्मॅटमध्ये बुक वन या नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे.
तर बघा पहिले पाहून घ्या व्यवस्थित. तर याचं उत्तर सुद्धा 3 नंबरला आहे. अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपलं लेवल 2 सुद्धा झालेलं आहे. आता शेवटचं लेवल सोडवायचं आपल्याला. तर बघा शेवटच्या लेवलमध्ये थोडेसे कठीण प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे. तर पहिले ऑब्जेक्टिव्हवर क्लिक करा. तुमच्या कॉम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठे प्लग इन कराल म्हटलेलं आहे. तर ऑडिओ ऐकण्यासाठी बघा आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. PDA म्हणजे सहज कुठे नेता येऊ शकणारा व आकाराने लहान असणारा कॉम्प्युटर आहे म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. तर नोडसोबत स्रोत वाटून घेणारा कॉम्प्युटर नेटवर्कमधील नोडला सर्व्हर म्हटले जाते. त्यानंतर आपले शेवटचे 7 क्वेश्चन सोडवायचे आहे प्रॅक्टिकलचे. सपोर्टमधला होम फोल्डर उघडा म्हणते आणि सॉफ्टवेअर फाईलला उघडा. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे आणि या सॉफ्टवेअर फाईलला ओपन करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे. टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर्स हे नाव टाईप करायचं आहे. तर जे नाव आपल्याला टाईप करायचं आहे ते नाव मी इथून कॉपी पेस्ट करतो. तुम्ही टाईप केलं तरी चालते किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालते. त्यानंतर फाईलमध्ये जा आणि याला सेव्ह करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याचे फॉर्मॅट अपर केसमध्ये करणे म्हटलेलं आहे. तर तिसऱ्या वाक्याचं फॉर्मॅट आपल्याला अपर केस करायचं आहे. तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या. चेंज केसमध्ये जायचं आहे आणि कोणतं करायचं आहे, अपर केस म्हणजे सर्व कॅपिटल करायचे आहे तिसरं वाक्य आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील जास्तीत जास्त विक्री कॅल्क्युलेट करून सेल F14 मध्ये डिस्प्ले करा म्हटलेलं आहे. तर F14 मध्ये डिस्प्ले करायचं आहे. तर F14 मध्ये क्लिक करा. त्यानंतर आपल्याला मॅक्झिमम काढायचा आहे. तर मॅक्झिमम काढण्यासाठी डायरेक्ट ॲटो सममध्ये जा आणि इथून मॅक्स फंक्शन निवडायचं आहे. मॅक्स फंक्शन निवडल्यानंतर बघा आपल्याला कशातून मॅक्झिमम काढायचं आहे तेवढ्याही संख्येला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. 100 पासून तर 50 पर्यंत एवढी संख्या आहे. त्यामध्ये सर्व संख्येला सिलेक्शन केलं आणि एक एंटर करा. बघा मॅक्झिमम विक्रीच्यात निघालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये पेमेंट डिटेल्स हे हेडर इन्सर्ट करा म्हणते आणि हेडर आणि फुटर एंटर केल्यानंतर A1 सेलवर क्लिक करायचं आहे. तर बघा आपल्याला जे हेडरमध्ये टाकायचं नाव आहे ते नाव मी पहिलेच कॉपी करून घेतो Ctrl+C न. त्यानंतर बघा आपल्याला हेडर टाकण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा. त्यानंतर टेक्स्टच्या ग्रुपमध्ये हेडर आणि फुटरमध्ये जायचं आहे आणि आपण इथंच येतो या ठिकाणी जा आणि याच्यातनी आपल्याला ते नवीन नाव पेस्ट करायचं आहे. त्यानंतर कुठे क्लिक करा म्हटलेलं आहे A1 सेलवर. तर A आणि 1 वर क्लिक करायचं आहे इथून अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या टेक्स्टला लोअर राईटपासून स्ट्रेच अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर बघा दिलेल्या टेक्स्टला म्हटलेलं आहे तर दिलेल्या टेक्स्टला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. मोरमध्ये जा. मोर इंट्रेन्स इफेक्टमध्ये जायचं आहे. इथं स्ट्रेच दिलेला आहे तर इथून स्ट्रेच घ्या. त्यानंतर ओके करा. कुठून म्हटलेलं आहे त्याचा इफेक्ट राईटपासून तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथून राईट घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. कॅलेंडरमध्ये 15 जानेवारी 2011ला स्पीच ॲज सायन्स एक्झिबिशन सकाळी 9 वाजता, स्पीच ॲज वेलफेअर सकाळी 11 वाजता आणि स्पीच ऑन किड डे दुपारी 1 वाजता अशा 3 अपॉइंटमेंट आपल्याला सेट करा म्हटलेलं आहे. तर अपॉइंटमेंटमध्ये डेट एकच ठेवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा. अपॉइंटमेंट घ्यायची आहे. पहिली अपॉइंटमेंट बनवण्यासाठी पहिले डेट घ्या आणि डेटमध्ये डेट टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पहिला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टला कॉपी करा. सब्जेक्टला कॉपी करायचा आहे आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर सकाळी किती वाजता म्हटलेलं आहे 9 वाजता. तर सकाळच्या 9 साठी आपल्याला 9 AM घ्यायचं आहे. 9 AM घ्या. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. बघा एक झालेली आहे आपलं. त्यानंतर दुसरी अपॉइंटमेंट बनवण्यासाठी पुन्हा न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर डेट सेम तेच ठेवायची आहे. डेट तेच ठेवा. डेट टाकलेली आहे. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. डेट टाकलेली आहे आपण. त्यानंतर सब्जेक्टसुद्धा टाकलेला आहे. टायमिंग दिलेला आहे सकाळचे 11 वाजता. तर सकाळचे 11 घ्यायच्या इथून. तर सकाळचे 11 इथून अशा प्रकारे घ्या. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. त्यानंतर बघा पुन्हा तिसरी बनवायची आपल्याला. तर न्यू आयटममध्ये परत जायचं आहे आणि न्यू आयटम
वर जाऊन आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा डेट सेम तेच ठेवा, डेटमध्ये डेट टाकायची आहे. त्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टला कॉपी करायचा आहे अशा प्रकारे आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर दुपारी 1 वाजता म्हटलेलं आहे तर दुपारच्या 1 साठी आपल्याला 1 PM घ्यायचं आहे. तर 1 PM घ्या आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तिन्ही अपॉइंटमेंट झालेले आहे. आणि या एक्झामचा शेवटचा क्वेश्चन्स बघा. दिलेल्या इनबॉक्समधून तुम्ही पहिली ईमेल उघडा आणि त्या मेलला थँक्स मेसेज सहित तुमचं उत्तर पाठवा म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला एक उत्तर पाठवायचं आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण पेपर सोडवून झालेला आहे. तर तुम्हीही कन्फर्म करून घ्या का पूर्ण क्वेश्चन्स आपण सोडवलेले आहे किंवा नाही. सर्व क्वेश्चन सोडवले असेल आपल्याकडे बघा अजूनही इथे टायमिंग शिल्लक आहे. झाला असेल पेपर तर इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला सांगते काही बाकी आहे का तर क्वेश्चन्स, त्यानंतर येस करा, येस करा, येस करा. तर अशा प्रकारचे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहे एप्रिल 2024च्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये. तर बघा आपल्याला 47 मार्क मिळालेले आहे 50 पैकी.